तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। शास्त्रीचं करायचं काय? फडणवीस होश में आओ, होश में आओ, होश में आओ। फडणवीस होश में आओ, होश में आओ, होश में आओ। शास्त्रीला अटक करा, अटक करा, अटक करा। धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ नवी मुंबई काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं। आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप आणि संघावर हल्लाबोल करत मुख्यमंत्री मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी कार्यकर्त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत त्यांच्या प्रतिमेला प्रतिकात्मक चपलेनं मार दिला। तसंच राज्य सरकारनं या प्रकरणी तातडीनं कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही दिला। छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान व्यक्तिमत्वाबद्दल कोणतीही अवमानकारक वक्तव्य सहन केली जाणार नाहीत। पुढील काळात राज्यभर आंदोलन उभारण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला। नागपूरमध्ये मोहनजी भागवत संघाचे सरसंघचालक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी RSSनं बोलवलेला हा धीरेंद्र शास्त्री भोंदू बाबा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलला। भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांनी चकार शब्द काढला नाही। शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी, महाराष्ट्रातल्या साधू संतांचा अपमान करण्यासाठी या धीरेंद्र शास्त्रीला भाजपा आणि संघाकडून वारंवार महाराष्ट्रामध्ये पैसे देऊन आणण्यात येतं। 1-1 कोटी रुपये त्याला फीस दिली जाते आणि महाराष्ट्राचा अपमान, शिवछत्रपतींचा अपमान करण्याची सुपारी देवेंद्र फडणवीसांनी संघानं या धीरेंद्र शास्त्रीला दिलेली आहे। नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, मोहन भागवत मूग गिळून गप्प बसले होते। या धीरेंद्र शास्त्रीच्या शिवाजी महाराजांच्या अपमानाला यांची मूकसंमती होती, याचा निषेध करण्यासाठी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रामचंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली आज निषेध आंदोलन इथं करण्यात आलं। धीरेंद्र शास्त्रीच्या फोटोला आम्ही चप्पल न मारू। उद्या जर धीरेंद्र शास्त्री महाराष्ट्रामध्ये आला तर त्याचा असाच यथोचित चप्पलनं सत्कार काँग्रेस पक्ष करेल। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ आणि आमच्या सगळ्या सिनियर नेत्यांनी भूमिका घेतलेली आहे की शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी काँग्रेस मैदानात आहे। धीरेंद्र शास्त्रीचा बंदोबस्त या सरकारनं करावा, अन्यथा काँग्रेस पक्ष आमच्या पद्धतीनं त्याचा सत्कार केल्याशिवाय राहणार नाही। त्याला चपलेचा हार घालून त्याची धिंड काढण्याची आम्ही इथं आज घोषणा करतो। देखिए, हमारे धीरेंद्र शास्त्री के बारे में हमारे दूसरे प्रवक्ता हेमंत पवार जी ने क्लियर बताया, क्योंकि बीजेपी ने छत्रपति शिवाजी का अपमान करने का ठेका ले रखा है। इससे पहले उन्होंने अपमान करवाया हमारे होशियारी कहने वाले गवर्नर्स, आज इन्होंने धीरेंद्र शास्त्री के थ्रू अपमान कराया। छत्रपति शिवाजी का अपमान उनके ही धरती पे ये बीजेपी ही करा सकती है। आज कांग्रेस पूरी ताकत से इसका आंदोलन करेगी। आज हम उनके चप्पलों के नीचे इन्हें रखे हैं, कल ये आएंगे तो इनके माथे पे वही चप्पल होगा, क्योंकि कांग्रेस ये बर्दाश्त नहीं करेगी कि महाराष्ट्र के देवता को कोई गालियां दे जाए, कोई उन्हें कमजोर कह जाए, कोई उन्हें बोले कि कमजोर होके घर बैठ जाए। जो मुगलिया को लड़ते लड़ते उन्होंने अपनी ताकत दिखाई, मुगलिया सल्तनत को यहाँ से भागने पे मजबूर कर दिया, अपनी जान गंवाने का परवाह न किया, उन्हें थकने वाला बोले, ऐसे लोगों पर धिक्कार है, ऐसी सरकार पे धिक्कार है, ऐसे बड़े देश पे धिक्कार है जो कुछ मुंह से आवाज ना कर सके। ऐसे भारतीय जनता पार्टी को जो अपने आप को हिंदूवादी कहने की बात कहती है, ऐसी लानत ऐसे हिंदूवादी पे जो हमारे महाराज के बारे में जो अपमान करे, हम सहन नहीं कर सकते हैं। यह अपमान पूरे महाराष्ट्र का नहीं, आज पूरे देश का अपमान हुआ है। अब भारतीय जनता पार्टी को अब बोलने का हक नहीं रहा। जो गरीब रिक्शे ठेका वालों को मारने के लिए जो बाहर निकलते थे, आज वो ताकतवर कमजोर बुजदिल लोग कहाँ हैं? जो बुजदिल लोग जो कमजोर टैक्सी वालों को मारते थे, आज इस शास्त्री महाराज को क्यों नहीं मार रहे? ऐसे गद्दार को महाराष्ट्र में आने का इजाजत कैसे दे सकते हैं? इसका हम निषेध करते हैं और धिक्कार करते हैं। और हम फक्र है कि हमारे सामने आबा दलवी जैसा एक जिला अध्यक्ष है जो उसके निर्देश करने को यहाँ खड़ा है और उसको बुलंद आवाज से अपनी बात को रख रहा है। तो हम ऐसे जिला अध्यक्ष का भी सम्मान करते हैं जो छत्रपति शिवाजी महाराज के लिए सर को पे खड़ा है। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी
मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.